मनोज जरांगेंचा मोर्चा मुंबईत दाखल झालेला आहे। चेंबूरच्या पुढे मनोज जरांगे पोहोचलेले आहेत। मोठ्या संख्येने मराठा समाज मोर्चात सहभागी झालाय। आझाद मैदानात जरांगेंच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू होत आहे। या उपोषण आंदोलनासाठी आझाद मैदानावर जय्यत तयारी केली। जोरदार घोषणाबाजी इथे सुरू आहे। आझाद मैदानात हे भगवं वादळ जोरदार घोषणांनी आसमंत दुमदुमून सोडलाय। आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही असा निर्धारच या आंदोलकांकडून करण्यात आलाय। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्या सोबत उपस्थित आहेत। गिरीश, अक्षरशः हे भगवं वादळ आझाद मैदानात दिसतंय आणि जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते। नक्कीच मी आता आझाद मैदानाच्या गेटवर आहे आणि आपण या ठिकाणी बघितलं तर भगवं वादळ हे मुंबईत धडकलेलं आहे आणि मागील 2 दिवसापासून त्यांनी घरं सोडलेली आहेत। जालना असेल, सांगली असेल, सगळीकडून या ठिकाणी मराठा आंदोलक आहेत ते या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण या ठिकाणी बघतोय की हलगी असेल, ढोल असेल, ढोल ताशा वाजवत या ठिकाणी या आझाद मैदानाच्या परिसरात पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात। एक भगवं वादळ संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या संपूर्ण परिसरात या आझाद मैदानाच्या परिसरात पाहायला मिळत आहे। एकंदरीत आक्रमक अशी भूमिका मराठा आंदोलकांची, उत्साह आणि ऊर्जा घेऊन या ठिकाणी मराठा आंदोलक आहेत आझाद मैदानाच्या परिसरात आंदोलनासाठी आलेले आहेत। मानेगाव तालुका माढा, जिल्हा सोलापूर। काय आता तुम्ही किती दिवस इथे थांबणार आहे? काय जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणारच नाही। अजून जर दादा म्हणले की आपला सैनिक अजून गोळा करा तर आम्ही आमच्या घरची लहान मुलं सुद्धा घेऊन मुंबई जाम करणारच आणि आरक्षण घेऊन जाणारच। या मुख्यमंत्र्यांच्या बोकटी बसून आम्ही आरक्षण घेणार। आमच्या हक्काचं आरक्षण आहे, कोणाच्या बापाचं नाही। त्याच्यामुळे आम्ही पाटील म्हणतील तसं लोकशाही मार्गाने या ठिकाणी आम्ही आझाद मैदानावरती मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण आंदोलन आम्ही करत आहोत। परंतु या शासनाला एक सूचक अशी मनोज दादा जरांगे यांच्या माध्यमातून एक सूचना आहे, या ठिकाणी आलेले सर्व मराठे आरक्षण घेतल्याशिवाय एकही मराठा मुंबई सोडणार नाही। गिरीश, अनेक निर्धार या सगळ्या आंदोलकांकडून व्यक्त केला जातोय, मात्र इथे काही आंदोलक नाचतानाही दिसत आहेत। त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता का? त्यांच्या प्रतिक्रिया आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवू शकू का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर नक्कीच आपण या ठिकाणी आंदोलक आहेत ते आपण बघतोय की हलगीच्या या ठिकाणी नाचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। किंवा कॅमेरामॅनला सांगेल या ठिकाणी आपण बघितलं तर हा संपूर्ण जर हे पाहिलं मराठा आंदोलक एक ऊर्जा घेऊन या ठिकाणी नाचताना आपल्याला पाहायला मिळत आहे। हलगीच्या तालावर या ठिकाणी हा पाठ आहे। खरं तर 2 दिवसापासून मराठी आंदोलकांनी त्यांचं घर सोडलेलं आहे आणि मात्र ऊर्जा ही तितकीच आहे। आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही ही भूमिका त्यांची आहे आणि हा उत्साह पाहिला, हा मराठा आंदोलकांचा उत्साह आहे। हा भगवं वादळ या ठिकाणी आझाद मैदानात धडकलेला आहे। 2 दिवसापासून ही घरं सोडलीत, मात्र ऊर्जा, उत्साह, एनर्जी जी त्यांच्यात दिसते ती आजही तशीच आहे आणि हे या ठिकाणी गिरीश, या आंदोलकांना विचारा, जरांगे चेंबूरच्या पुढे पोहोचलेत, काही मिनिटात ते आझाद मैदानात येतील, कसं स्वागत करणार आहेत हे सगळेजण मनोज जरांगेंचं? छत्रपती शिवाजी महाराजांचा एकही मावळा आतापर्यंत कोणी इमानदार झाला नव्हता। जरांगे पाटील चेंबूर क्रॉस केलंय, एवढ्या वेळात ते या ठिकाणी पोहोचतील। मराठा आंदोलक म्हणून तुम्ही त्या जरांगे पाटलांचं कसं स्वागत करणार आहे या ठिकाणी? आम्ही जंगी स्वागत करणार, सांगतो 2 मिनिटं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, जी बिलावळा बोलली ना मुंबईमध्ये येऊन देणार नाही, येणार आरक्षण घेणार तवा जाणार। शांततेत आलो, उद्रेक होऊ नये। फडणवीसला एकच म्हणणं आहे, उद्रेक नको बाबा, आम्ही शांततेत मुंबईमध्ये आहे। जर अचानक जर तू हालचाल नाही केलास, जर आरक्षणाची जर पुकार नाही केलास, मनोज दादाचा आदेश आम्हाला जर आला तर तुझी मुंबई राहणार नाही। पट्ट्या एकच सांगा माझं, मी एवढंच बोलतो आणि तुम्हाला सांगतो, मराठा म्हणजे
असा काय गांडू नाही इतिहास आमचा गिरीश, 500 इतरही वर्षाचा. आंदोलकांच्या प्रतिक्रिया घ्या. अद्याप आम्ही मागं सरकलो नाही आणि सर्व बहुजनाला घेऊन आतापर्यंत आम्ही चाललो तिथून पुढे बी चालणार आहोत. मनोज दादा जरांगे नावाचं जे वादळ आहे ते कुणीही रोखू शकत नाही. त्यावर त्याला एकच सांगितलं की टंकेची जोडवर आरक्षण घेणार म्हणजे घेणार. एकच सांगणं आहे, आम्ही कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नाही, पण आमच्या जातीला ही कायम पिलवलं, ही स्वटेने पिळवलं विरोध करतात. त्यांना सांगणं आहे सध्या अरे मुंबई तुझ्या बापाची नाही, ही मराठ्यांची आहे. 104. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.